बहिणींसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा बातमी घेऊन आलेला आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला देखील 2 ते 3 महिन्यापासून प्रतीक्षा करत आहे, ती म्हणजे देखील फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची। फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना पडलेला आहे। फेब्रुवारी महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींना कधी पडणार आहे असा प्रश्न लाडक्या बहिणींचा पूर्णपणे आहे। आता देखील लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आलेले नाही त्या बहिणींना देखील आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे, त्याचबरोबर मार्च महिन्याचे पैसे देखील पूर्णपणे एकत्रित 2 हप्ते देखील टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊया कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार, सविस्तरपणे अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका। तर चला महत्त्वाची अपडेट बघूया फक्त 2 मिनिटांमध्ये। तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो लाडकी बहीण योजना आता लाडक्या बहिणींना देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता 2 हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। 1 महिन्यापासून देखील लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत समोरच्या हप्त्याची। समोरचा हप्ता केव्हा येणार, समोरचा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना पडलेला आहे। पण आता या ठिकाणी आपण बघू शकतो लाडक्या बहिणींना 1 नव्हे तर 2 हप्ते देखील टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर आता असा प्रश्न करत असाल की तुम्हाला देखील येणारा हप्ता केव्हा येणार, लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये असाच प्रश्न होता, तर आता त्यांचा देखील प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे। आता त्यांना देखील पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील पैसे मिळायला सुरुवात देखील होणार असून वाटप देखील या 22 जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे। आता जर तुमचा पण जिल्हा याच 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता देखील 1 नव्हे तर 2 हप्ते देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। तर चला ते 22 महत्त्वाचे असलेले जिल्हे देखील आपण या ठिकाणी बघू, ज्या 22 जिल्ह्यातील लाडकी बहिणींची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। काही लाडक्या बहिणींना 1 हप्ता मिळणार, काही लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार। आता तुम्हाला देखील असं वाटत असेल की कोणकोणत्या महिलांना 1 हप्ता मिळणार, कोणकोणत्या महिलांना 2 हप्ते मिळणार असा प्रश्न देखील तुमचा पण आहे। तर चला तुमचा प्रश्न दूर करू। ज्या ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्या लाडक्या बहिणींना आता फक्त मार्च महिन्याचा हप्ता देखील मिळणार। आता मार्च महिन्याचे पैसे देखील म्हणजेच की 1च हप्ता, आणि ज्या ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे। आता हा हप्ता देखील तुम्ही बघू शकता पूर्णपणे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना टाकणं शक्य नसल्यामुळे हा हप्ता देखील 2 टप्प्यामध्ये देखील वाटप होणार आहे। 2 टप्प्यामध्ये देखील हा हप्ता वाटप देखील करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 22 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची पूर्णपणे प्रतीक्षा दूर केली जाणार। त्यानंतर पूर्णपणे जितक्या पण महिला राहतील त्या महिलांना 8 दिवसाच्या नंतर देखील या ठिकाणी हा हप्ता मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवात करणार आहोत की आजपासून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। सविस्तरपणे अपडेट देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणजेच की आता कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना म्हणजेच का आता आजपासून हा हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणी असणार आहे की त्यांना देखील आजपासून देखील हा हप्ता वितरणाला सुरुवात होणार। काही लाडक्या बहिणींना 1 हप्ता तर काही लाडक्या बहिणींना 2-2 हप्ते मिळणार आहे। सविस्तरपणे या ठिकाणी आपण ते 22 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेणार, ज्या 22 महत्त्वाच्या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्याच देखील लाडक्या बहिणी आता थेट नाचल्या आहे। आता या 22 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी नाचल्या आहेत, तर ते 22 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहे सविस्तरपणे आपण ते 22 महत्त्वाचे जिल्हे देखील जाणून घेऊया। आता यामध्ये पहिला महत्त्वाचा जिल्हा असणार आहे आपला धाराशिव जिल्हा। आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल, धाराशिव जिल्हा जर तुमचा पण असेल तर आता तुम्हाला देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता तुमचा देखील पूर्णपणे प्रश्न दूर झालेला आहे। समोरचा हप्ता केव्हा येणार, लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता केव्हा येणार असा प्रश्न जर तुमचा असेल आणि तुमचा देखील जिल्हा धाराशिव असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। समोरचा महत्त्वाचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे जालना जिल्हा।
जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुम्हाला पण देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असून आता या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा देखील उल्लेख झालेला आहे। तर या ठिकाणी आपला समोरचा जिल्हा देखील या ठिकाणी आलेला आहे। समोरचा जिल्हा असणार आहे आपला नाशिक जिल्हा। जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। नाशिक जिल्ह्यातील महिलांना देखील एक मोठा दिलासा मिळालेला असून आता त्यांची देखील पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची चिंता देखील पूर्णपणे दूर झालेली आहे। नांदेड जिल्हा आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिली नसून तुमची पण आता पूर्णपणे चिंता दूर करण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला पण चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही। समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा। आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये देखील राहणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला आहे तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज देखील राहिली नाही। समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यानंतरचा संभाजीनगर जिल्हा। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुम्हाला देखील या ठिकाणी चिंता करायची गरज राहिली नसून आता संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण आता लाडकी बहीण योजनेच्या समोरचा हप्ता केव्हा येणार आणि जर तुम्ही पण असा प्रश्न करत असाल आणि तुमचा पण जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिली नसून आता संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुमची पण पूर्णपणे चिंता आणि तुमची पण या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। समोरचा महत्त्वाचा जिल्हा नांदेड जिल्हा। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही। तुम्ही पण आता चिंता करू नका, कसलीच काळजी कसलीच चिंता करायची देखील तुम्हाला गरज राहिलेली नाही। समोरचा या ठिकाणी आपला जिल्हा असणार आहे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिलांना आली मोठी आनंदाची बातमी। वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज राहिली नसून आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेचा समोरचा हप्ता केव्हा येणार प्रतीक्षेत असाल तर आता तुमची पण प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। कारण की आता लाडक्या बहिणींना वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे जळगाव जिल्हा। जर आता तुम्ही पण जळगाव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल, जळगाव जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्हाला देखील थेट नाचण्याचा या ठिकाणी पूर्णपणे खुश करण्याचा आणि देखील काही लाडक्या बहिणी नाचणार सुद्धा आहे। कारण की त्यांच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2-2 हप्ते, काही महिलांना एक हप्ता देखील मिळणार आहे। असे होते काही महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता एक नव्हे तर 2-2 हप्ते, काही महिलांना एक तर काही महिलांना 2 असे वाटप देखील करण्यामध्ये येणार आहे। या यूट्यूब चॅनल जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।